मेष राशीच्या बाबतीमध्ये ह्या आठवड्यामध्ये पारंपरिक ग्रहयोग म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश केलेला असून चंद्राचा प्रवास कर्क ते तुला राशीपर्यंत असणार आहे. सूर्य व शनी यांचा प्रभाव कर्मभावावर पडत असल्याने जबाबदाऱ्या वाढणार आहेत. मंगळ स्वतःच्या प्रभावात असल्यामुळे आत्मविश्वास, धाडस आणि निर्णय क्षमता वाढलेली जाणवेल. गुरुचा शुभदृष्टीयोग असल्याने अडलेली कामं मार्गी लागण्यास मदत होईल. आठवड्याच्या मध्यभागी चंद्र शुक्र योगामुळे भावनिक व कौटुंबिक विषयांना गती मिळेल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मेहनतीचा असून वरिष्ठांकडून कामाचा थोडासा ताण जाणवू शकतो, परंतु तुमची काम करण्याची पद्धत आणि प्रामाणिकपणा लक्षात नक्कीच घेतला जाईल. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सकारात्मक बातमी या आठवड्यात मिळू शकते. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर सध्या घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे तुमच्या हिताचे ठरेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक गुंतवणूकदारांचा सल्ला जरूर घ्या. जुन्या ग्राहकांशी संबंध दृढ होतील आणि अडकलेली रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवा, अन्यथा गैरसमज वाढू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यापारात हळूहळू स्थिरता येईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शकांचे व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन या आठवड्यात लाभेल. अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेचे नियोजन केल्यास नक्की यश, कीर्ती, संपदा प्राप्त कराल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. किरकोळ वाद संभवतात, परंतु संयम ठेवल्यास परिस्थिती हाताळता येईल. प्रेमसंबंधात असलेल्यांना भावनिक आधार मिळेल. अविवाहितांसाठी नवीन ओळखीचे योग दिसून येतात. जुन्या नात्यात नवचैतन्य निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेष राशीच्या जातकांना संमिश्र फलदायक असून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, परंतु अचानक खर्च देखील वाढणार आहे. वाहन, घर किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचा विचार करत असल्यास योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल. कुठल्याही कर्ज व्यवहारात योग्य सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना हा आठवडा कामाच्या ताणामुळे थोडीशी डोकेदुखी, थकवा व रक्तदाबाशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य तुम्ही चांगले ठेवण्यास यशस्वी व्हाल. आहारामध्ये पाणी व हिरव्या भाज्यांचा समावेश वाढवा. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 20 व 23 जानेवारी. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि हनुमंताला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, अडथळे दूर होतील आणि कार्यसिद्धी प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्य मकर राशीत असून चंद्राचा प्रवास कर्क ते सिंह कन्या राशीतून होणार असून सूर्य शनीचा प्रभाव भाग्यभावावर पडत असल्याने संयम शिस्त आवश्यक आहे. शुक्राचा शुभ प्रभाव वृषभ राशीवर असल्याने सुख, सौंदर्य, स्थैर्य व आर्थिक विषयांना गती मिळेल. गुरुची अनुकूल दृष्टी निर्णय क्षमतेत वाढ करेल. आठवड्याच्या शेवटी चंद्र बुध योगामुळे महत्त्वाच्या चर्चांना यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणार असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत, परंतु तुमची चिकाटी आणि शांत स्वभावामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. प्रमोशन किंवा मान सन्मानाबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना नवीन संधीची माहिती मिळेल, मात्र अंतिम निर्णय थोडा पुढे ढकललेला बरा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्थिरता देणारा असून खात्रीशीर प्रगती होईल. अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. जमीन, बांधकाम, अन्नधान्य, सौंदर्य प्रसाधनं किंवा लक्झरियस वस्तूंच्या व्यवसायात या आठवड्यात तुम्हाला लाभ होऊ शकतो. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास लाभ वाढेल. नवीन करार करताना कागदपत्र नीट तपासून बघा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात एकाग्रता वाढवणार असून परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कला, संगीत, डिझाईन, फायनान्स किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासासोबतच वेळेचे नियोजन केल्यास तुमच्यावर असलेला ताण कमी होईल. वैवाहिक जीवनामध्ये समाधान आणि स्थिरता जाणवेल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. कौटुंबिक विषयांवर सकारात्मक चर्चा होतील. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा आनंददायक घटना घेऊन येईल. नात्यात विश्वास वाढेल. अविवाहितांसाठी योग्य स्थळाबाबत चर्चा सुरू होईल. जुने गैरसमज दूर होतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा वृषभ राशीच्या जातकांना चांगला असणार असून उत्पन्न स्थिर राहील आणि बचतीकडे लक्ष देणं शक्य होईल. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक सुरक्षितता वाढेल. घरगुती खर्च नियोजनात ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना हा आठवडा थंडीमुळे थोडासा घसा, सर्दी व पचनाशी संबंधित काही किरकोळ तक्रारी ह्या आठवड्यात जाणवू शकतात. नियमित चालणे, योग व संतुलित आहार तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने फायदेकारक ठरेल. मानसिक शांततेसाठी आवडते संगीत किंवा ध्यान उपयुक्त ठरेल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 19 व 22 जानेवारी. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन 11 पांढरी फुले अर्पण करा आणि श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पांढरे अन्न किंवा दूध दान करा. यामुळे आर्थिक स्थिरता येईल, मानसिक शांतता लाभेल आणि सौख्य प्राप्त होईल. मिथुन रास या आठवड्यात सूर्य मकर राशीत असून बुध ग्रहावर गुरुची दृष्टी असल्यामुळे बौद्धिक क्षमता, संवाद कौशल्य आणि निर्णयशक्ती वाढलेली असेल. चंद्राचा प्रवास अष्टम ते दशम भावातून होणार असल्यामुळे सुरुवातीला थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, पण आठवड्याच्या मध्यापासून बुधचंद्र योगामुळे विचार स्पष्ट होतील. शनीचा प्रभाव कामात शिस्त व संयम शिकवणारा ठरेल. परंपरागत दृष्टिकोनातून हा आठवडा आत्मपरीक्षण आणि योग्य दिशा निवडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संवादावर आधारित कामांसाठी उत्तम आहे. लेखन, मीडिया, मार्केटिंग, अकाउंट्स आणि IT क्षेत्रातील लोकांना विशेष संधी मिळू शकतात. वरिष्ठांशी बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे योग्य कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा असून घाईघाईने केलेले व्यवहार टाळावेत. ऑनलाईन व्यवसाय, कन्सल्टन्सी, शिक्षण, ट्रान्सपोर्ट किंवा ट्रेडिंगशी संबंधित लोकांना या आठवड्यात चांगले लाभ मिळू शकतात. जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येतील. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवल्यास होणारे गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात प्रगती करणारा असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणार आहे. स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशनसाठी योग्य अनुकूल काळ आहे. अभ्यासात सातत्य ठेवले तर अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. वेळेचा अपव्यय टाळणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढणार असून जोडीदाराशी मोकळेपणाने बोलल्यास मनातील शंका दूर होतील. कुटुंबातील एखाद्या विषयावर एकत्र निर्णय घ्यावा लागेल. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा भावनिक समज वाढवणार असून अविवाहितांसाठी ओळखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र कुठल्याही प्रकारची घाई न करता एकमेकाला समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र स्वरूपाचा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. जुनी येणी वसूल होऊ शकतात. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या.
लहान पण सततची बचत फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यात थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो. झोपेचा अभाव, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. तेव्हा वेळेवर जेवण घ्या, पुरेशी विश्रांती घ्या आणि हलका व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. ध्यान आणि प्राणायाम केल्यास मानसिक शांती देखील लाभेल. मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 9, शुभ रंग आहे हिरवा व पिवळा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 20 व 23 जानेवारी. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी गणपती किंवा विष्णूची पूजा करा आणि ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्य दान करा. त्यामुळे बुद्धी, संवाद कौशल्य आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. कर्क रास या आठवड्यात सूर्य मकर राशीत भ्रमण करीत असल्यामुळे कर्क राशीच्या सप्तम भावावर त्याचा योग्य प्रभाव पडेल. चंद्र हा तुमचा स्वामी असल्याने त्याचा नवम ते एकादश भावातील प्रवास भाग्यवृद्धी आणि लाभयोग निर्माण करणारा आहे. गुरुची शुभदृष्टी चंद्रावर असल्यामुळे चंद्र गुरु योग सक्रिय राहील, जो मानसिक स्थिरता आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहे. त्यानुसार जबाबदाऱ्या देखील वाढतील. टीमवर्कमध्ये यश मिळेल. कर्क राशीच्या जातकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिरता देणारा असून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. जुने व्यवहार पूर्ण होतील आणि अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता देखील आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास विश्वास वाढेल. अन्नधान्य, रिअल इस्टेट, पाणी, दुग्धजन्य पदार्थ किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचा असून अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याने मोबाईल आणि सोशल मीडियावर नियंत्रण ठेवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी संयम आणि नियमित अभ्यास फायदेशीर ठरेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला उपयोगी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात गोडवा वाढेल. किरकोळ मतभेद संभवतात पण ते चर्चेतून सुटू शकतात. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढणार असून अविवाहित कर्क राशीच्या जातकांसाठी योग्य प्रस्ताव या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये स्थिती हळूहळू सुधारत जाईल. उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक मार्ग निर्माण होतील. तर घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढणार आहे. तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टी ठेवल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना थोडासा मानसिक ताण ह्या आठवड्यात कमी करणं आवश्यक आहे. पोटाशी संबंधित तक्रारी, आम्लपित्त किंवा झोपेची कमतरता जाणू शकते. तेव्हा हलका आहार घ्या, पुरेसे पाणी प्या आणि नियमित विश्रांती घ्या. ध्यान, नामस्मरण किंवा सकाळची अर्धा तास चाल आरोग्याच्या दृष्टीने फायदेकारक ठरेल. कर्क राशी करता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7, शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी, शुभवार आहे सोमवार, शुभ दिनांक आहे 19 व 22 जानेवारी. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः हा मंत्र 108 वेळेला जप करा. आई किंवा मातृतुल्य व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. त्यामुळे मानसिक शांती लाभेल, कौटुंबिक सौख्य मिळेल आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. सिंहरास सूर्याचे मकर राशीतील भ्रमण सिंह राशीच्या षष्ठ भावावर प्रभाव टाकणार असून त्यामुळे कष्ट, जबाबदारी आणि स्पर्धा वाढणार आहे. चंद्राचे भ्रमण लाभ ते कर्मभावातून होत असल्यामुळे चंद्र सूर्य परस्पर दृष्टियोग निर्माण होतो, जो संघर्षातून यश देणार आहे. गुरुची शुभदृष्टी कार्यक्षेत्रावर पडत असल्यामुळे गुरुचंद्र प्रभावाने योग्य मार्गदर्शन मिळेल. शनीचा प्रभाव शिस्त आणि संयम शिकवणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा मेहनतीचा पण फलदायक ठरणार असून कामाचा ताण वाढेल, पण त्याचबरोबर वरिष्ठांकडून तुम्हाला विश्वासही मिळेल. विरोधक किंवा स्पर्धकांवर मात करण्याची संधी मिळेल. सरकारी व्यवस्थापन, संरक्षण, प्रशासन किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगतीचे नवीन संकेत मिळतील. पदोन्नतीसाठी केलेले प्रयत्न हळूहळू या आठवड्यात आकार घेतील. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजनाचा असून मोठे निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी साकल्याने विचार करणे आवश्यक आहे. जुने व्यवहार पुन्हा सक्रिय होतील. स्पर्धात्मक व्यवसायात यश मिळेल. लोह, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरी व्यवस्थापन, सेवा किंवा कन्सल्टन्सीशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होईल. जोखीम टाळून स्थिरतेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा आत्मविश्वास वाढवणार असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम या आठवड्यात दिसतील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रेझेंटेशनसाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र अहंकार किंवा अति आत्मविश्वास टाळा. शिक्षकांचा सल्ला आणि नियमित सराव हीच तुमच्या यशाची या आठवड्यातली गुरुकिल्ली राहील. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्यांमुळे थोडा तणाव जाणू शकतो. जोडीदाराशी संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता आवश्यक आहे. अविवाहित शिवराशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रातून किंवा ओळखीच्या माध्यमातून नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्र फलदायक असणार असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आरोग्य किंवा कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर या आठवड्यात खर्च होऊ शकतो. तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणूक करताना घाई करू नका. दीर्घकालीन योजनांमध्ये तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे त्या पद्धतीनेच गुंतवणूक करा. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा थकवा, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. कामाचा ताण कमी ठेवणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार करा. सूर्य नमस्कार किंवा प्राणायाम केल्यास तुम्हाला शारीरिक व मानसिक आरोग्य लाभेल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9, शुभ रंग आहे सोनेरी व केशरी, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 18 व 21 जानेवारी. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, नेतृत्व गुण वाढेल आणि करिअरमध्ये स्थिरता प्राप्त होईल. कन्या रास सूर्य मकर राशीत असून बुध ग्रह त्याच्याच प्रभावाखाली येत असल्यामुळे बुध सूर्य संयोग तयार होत आहे. चंद्राचे गोचर कन्या राशीचा लाभ व्ययस्थानावरून होत असल्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. गुरुचे दृष्टियोग भाग्यस्थानी असल्याने अडलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण त्याचबरोबर तुमच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा देखील वाढतील. सरकारी व लेखा क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर आठवड्याच्या उत्तरार्धात त्याबाबतीत हालचाल करणे योग्य राहील. व्यावसायिक क्षेत्रामध्ये नियोजन फार महत्त्वाचे असून भागीदारी व्यवसायात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. नवीन गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. जुना ग्राहक वर्ग पुन्हा सक्रिय होईल. थांबलेले पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रता वाढवणार असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सरावाचा चांगला फायदा होईल. गणित, विज्ञान व तांत्रिक विषयात नक्कीच चांगली प्रगती दिसून येईल. मोबाईल व सोशल मीडियावरचा वेळ कमी केल्यास तुम्ही यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेमसंबंधामध्ये समजूतदारपणा आवश्यक असून लहान मोठे गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. त्याकरिता शांत संवाद साधा. अविवाहितांना जुन्या ओळखीतून नवीन प्रस्ताव प्राप्त होतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून घरगुती दुरुस्ती किंवा वाहनाशी संबंधित खर्च या आठवड्यात होऊ शकतो. तरीही उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आणि अनुकूल आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचन संस्था व त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो. तेव्हा
वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या, योग व प्राणायाम ह्याचा अवलंब करा. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 21 जानेवारी. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे बुद्धी, निर्णय क्षमता आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. तूळ रास. सूर्याचे मकर राशीतील भ्रमण तूळ राशीच्या चतुर्थ स्थानावर प्रभाव टाकणार असून चंद्राचे गोचर कर्म व लाभस्थानावरून होत असल्यामुळे चंद्र शनी दृष्टियोग तयार होतो. त्यामुळे जबाबदारी आणि शिस्त वाढेल. शुक्रावर गुरुदृष्टी असल्यामुळे संबंध आणि आर्थिक निर्णयामध्ये स्थिरता येईल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यामध्ये कामाचा थोडासा ताण वाढला तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. वरिष्ठांकडून विश्वास मिळेल आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल. नोकरीत बदल किंवा बदलीचा विषय चर्चेत येऊ शकतो, पण अंतिम निर्णय पुढील काळात घेतलेला बरा. व्यवसाय करण्यासाठी आठवडा विचारपूर्वक पावले टाकण्याचा असून नवीन करार किंवा डील करताना कायदेशीर बाबी नीट तपासून बघा. फॅशन, कला, सौंदर्य, डिझाईन किंवा सल्लागार व्यवसायात या आठवड्यात विशेष लाभ होईल. जुना संपर्क पुन्हा उपयोगात येईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा आत्मपरीक्षणाचा असून अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील. कला, कायदा व व्यवस्थापन विषयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष मार्गदर्शन मिळू शकते. स्पर्धा परीक्षेसाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंध यामध्ये भावनिक समतोल राखणे आवश्यक आहे. घरातील एखादा निर्णय जोडीदाराशी चर्चा करून घ्या. प्रेमसंबंधामध्ये पारदर्शकता ठेवल्यास नातं अधिक घट्ट होईल. अविवाहितांना ओळखीच्या व्यक्तीकडून प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखावा लागेल. घर, वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित खर्च संभवतो. जुनी गुंतवणूक हळूहळू लाभदायक होऊ शकेल. उधारी देणे शक्यतो टाळा. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पाठदुखी, मानदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. या वेळेवर विश्रांती घ्या, स्क्रीन टाइम कमी ठेवा आणि हलका व्यायाम व ध्यान करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे आकाशी, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 22 जानेवारी. व तूळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी श्री महालक्ष्मीला 11 पांढरी फुले अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे आर्थिक स्थिरता लाभेल आणि नातेसंबंधामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल. वृश्चिक रास. सूर्य मकर राशीत स्थित असल्यामुळे वृश्चिक राशीच्या तृतीय भावावर त्याचा प्रभाव पडणार असून चंद्राचे गोचर धन व लाभस्थानातून भ्रमण होत असल्यामुळे चंद्र मंगळ प्रेरणा योग तयार होत आहे, ज्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल. गुरुची शुभदृष्टी मानसिक स्थिरता देणारी ठरेल. नोकरी क्षेत्रात तुमची मेहनत लक्षात घेतली जाईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांशी संवाद सुधारेल. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती संबंधी चर्चा होऊ शकते. सरकारी किंवा सुरक्षा क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा अधिक अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जोखीम घेण्यापेक्षा स्थिरता राखणे याकडे विशेष लक्ष द्या. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. लोखंड, यंत्रसामग्री, केमिकल किंवा संशोधनाशी संबंधित व्यवसायात योग्य प्रगती साधाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रता वाढवणार असून तांत्रिक, वैद्यकीय व संशोधन विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश लाभू शकते. गुरूंचे योग्य मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. आळस टाळून वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास यश नक्की प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये व प्रेमसंबंधामध्ये थोडी भावनिक चढउतार या आठवड्यामध्ये जाणवू शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संयम ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा योग्य सल्ला घ्या, त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र जुनी गुंतवणूक किंवा थकीत रक्कम या आठवड्यात मिळणार आहे, तेव्हा त्याचे योग्य पुनर्गुंतवणूक करा. अचानक खर्च येणार आहे, परंतु त्याचे योग्य नियोजन केल्यास तुम्ही नक्कीच तो करू शकाल. जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहा. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पचनसंस्था व रक्तदाब याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या संबंधित आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान व श्वसन प्राणायाम फायदेशीर ठरेल. पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे गडद लाल, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 21 जानेवारी. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक लाल फुलांची पुष्पमाला हनुमंताला अर्पण करा आणि ओम नमो भगवते हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे साहस, आरोग्य व अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती वाढेल. धनुरास. सूर्याचे मकर राशीतील भ्रमण धनु राशीच्या धनस्थानावर त्याचा योग्य प्रभाव पडेल. चंद्राचे गोचर लाभ कर्मभावातून होत असल्यामुळे चंद्रगुरु प्रेरक योग निर्माण होतो. तो निर्णय क्षमता व आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. शनीची अनुकूल दृष्टी संयम व शिस्त शिकवणारी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा असून प्रगतीकडे तुम्ही वाटचाल नक्की कराल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. नवीन प्रोजेक्ट किंवा बदलीची संधी मिळू शकते. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. व्यवसाय क्षेत्रात नवीन कल्पना राबवण्याची संधी मिळेल. मार्केटिंग, शिक्षण, प्रवास व धार्मिक वस्तूंच्या व्यवसायात गती येईल. भागीदारीत स्पष्ट करार ठेवल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. आकस्मिक निर्णय घेणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ ज्ञानवृद्धीचा असून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रात यशस्वी संपदा प्राप्त कराल. गुरुचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून गुंतवणुकीचे नियोजन करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना शरीरामध्ये ऊर्जा राहील, मात्र पचन व वजन याकडे लक्ष देणं गरजेचे आहे. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, त्यामुळे मानसिक ताण कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. ध्यान व प्राणायामाचा वापर केल्यास मानसिक आरोग्य देखील लाभेल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक 3 आहे, शुभ रंग पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 22 जानेवारी. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी श्री दत्त मंदिरात पिवळ्या फुलांची माळा अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे भाग्यवृद्धी होईल. ज्ञान आणि आर्थिक बाबतीमध्ये स्थिरता प्राप्त होईल. मकर रास. सूर्य मकर राशीतच असल्यामुळे सूर्य शनी संतुलन योग प्रभावी राहील. चंद्राचे गोचर लाभ कर्माशी संबंधित भावातून होत असल्यामुळे नियोजनबद्ध कामांना गती मिळेल. शनीची स्वगृही स्थिती मकर राशीसाठी स्थिरता, दीर्घकालीन लाभ देणारी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी मानसन्मान देखील प्राप्त होतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाची दखल घेतील. नोकरी स्थिरता राहील, मात्र संयम राखणे आवश्यक आहे. व्यवसाय क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक व स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरतील. हळूहळू पण ठोस प्रगती होईल. नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची तपासणी करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासातील एकाग्रता वाढवणार असून तांत्रिक शिक्षण, प्रशासन व कायद्याशी संबंधित अभ्यास करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. कष्टांचे फळ मिळायला सुरुवात होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जबाबदारी
जबाबदारीची भावना वाढणार असून जोडीदारासोबत व्यावहारिक विषयांवर चर्चा कराल. प्रेमसंबंधात संयम ठेवल्यास गैरसमज दूर होतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्न स्थिर राहणार असून जुनी थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे. खर्च नियोजनबद्ध ठेवल्यास बचत वाढेल आणि मोठे आर्थिक निर्णय घेताना मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना सांधे, गुडघेदुखी व पाठदुखीची काळजी घेणं आवश्यक आहे. नियमित चालण्याचा व्यायाम करा, कुठलाही हलका व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी हा आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे गडद निळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 20 जानेवारी व मकर राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनी मंदिरात किंवा हनुमंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यामुळे येणारे अडथळे दूर होऊन स्थिरता व मानसिक शांतता लाभेल. कुंभ राशीच्या जातकांना सूर्य मकर राशीतील भ्रमण, शनी तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे सूर्य शनी कर्मयोग प्रभावी ठरणार आहे. चंद्राचे गोचर लाभ व व्ययभावातून होत असल्यामुळे अंतर्मुख होऊन निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढेल. राहूचा प्रभाव नव्या कल्पना व वेगळ्या मार्गाने यश प्राप्त करून देईल. नोकरी क्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो, परंतु तुमची वेगळी विचारसरणी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. नवीन जबाबदारी किंवा विभाग बदलाची शक्यता आहे. संयम ठेवला तर प्रगती निश्चित आहे. व्यवसाय करण्यासाठी हा काळ नव्या संकल्पना राबवण्याचा आहे. ऑनलाईन टेक्नॉलॉजी, कन्सल्टन्सी किंवा सेवा क्षेत्रात लाभ मिळेल. जुना अडकलेला व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सर्जनशीलता वाढेल. विज्ञान, संशोधन, IT किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अनुकूल काळ आहे. मन विचलित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये मोकळेपणा वाढणार असून जोडीदाराशी मनमोकळा संवाद झाल्यामुळे गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात अचानक कुठलेही निर्णय घेऊ नयेत. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे मार्ग स्थिर राहणार असून अचानक कुठलाही खर्च वाढू शकतो. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन करा. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक ताण, झोपेची अनियमितता जाणवू शकते. त्यामुळे ध्यान, प्राणायाम व पुरेशी विश्रांती घ्या. पाणी भरपूर प्या. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे जांभळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 22 जानेवारी व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी पिंपळाच्या झाडाला एक तांब्यावर पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तिथे बसून 108 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक स्थिरता वाढून येणारे अडथळे दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मीन रास सूर्य मकर राशीतील भ्रमण गुरुच्या दृष्टीमुळे सूर्य गुरु सहाय्य योग तयार होत असून चंद्राचा गोचर लाभ कर्मभावातून होत असल्यामुळे सामाजिक संपर्क वाढतील. मान प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होईल. राहूचा प्रभाव जुन्या अडचणी दूर करून नवीन संधी निर्माण करणारा ठरेल. नोकरी क्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. स्नानांतर किंवा नव्या प्रोजेक्टच्या संधी मिळू शकतात, त्या पुढे तुम्हाला फायदेकारक ठरतील. व्यवसाय करण्यासाठी हा काळ विस्ताराचा असून भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होईल. कला, अध्यात्म, आरोग्य सेवा किंवा सर्जनशील क्षेत्रातील व्यवसायात विशेष प्रगती दिसेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवणारा काळ असून कठीण विषय समजायला सोपे जातील. स्पर्धा परीक्षा, संशोधन किंवा सर्जनशील अभ्यास करणाऱ्यांना यशाची चिन्हे दिसतील. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये भावनिक समज वाढणार असून जोडीदाराचा आधार मिळेल आणि घरात शांत वातावरण राहील. प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा उत्पन्न स्थिर राहील व पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ मिळेल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीकडे कल राहील. आरोग्याच्या बाबतीत मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे, परंतु पचनसंस्था व थकवा याकडे विशेष लक्ष द्या. नियमित योग व संतुलित आहार तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये फायदेकारक ठरेल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 21 जानेवारी व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला एक बादलीवर पाणी अर्पण करून ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे भाग्यवृद्धी होऊन मानसिक शांतता लाभेल.